रामकृष्ण हरी. मी तुमचा लाडका आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे. खरा आनंद, खरं सुख इथं आहे. इथं म्हणजे कुठं? त्या भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये. कारण स्वतः भगवंत सुखाचा सागर आहे. सुखाचा सागर, सुखनिधी जोडीला. राईट. म्हणजे काय? भगवंत स्वतः सुखाचा, सर्व सुखाचे आगर बापरकमादेवर, सगळं सुख त्याच्याजवळ आहे. मग आपल्याला आनंद का होणार नाही जर आपण त्याचं नाव घेतलं तर? राईट. पण या चॅनलवरती आपण त्याचं नाव घेतो, त्या भगवंताचं नाव घेतो, त्याच्यामुळं आपल्याला आनंद भेटतो. ओके. आणि या चॅनलवरती आजपासून मी सुरू करतो आहे तुमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आपण सुरू करणार आहोत प्रत्येक संतांचं चरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बघणार आहोत. दररोज एक नवीन संतांचं चरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये सगळी संत मंडळी, आपल्या महाराष्ट्राला लाभलेली सगळ्या संतांचे चरित्र मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमधून. चला तर मग सुरू करूया. आज सगळ्यात अगोदर सगळ्यात सुरुवात करूया आपण आपले तेरचे असणारे संत, ते म्हणजे संत श्रेष्ठ गोरा कुंभार. गुरोबा काका आपण त्यांना प्रेमानं म्हणतो. तर गुरोबा काकांची आपण आज थोडक्यात माहिती घेऊया की त्यांचा जन्म कधी झाला, काय झालं, त्यांची भक्ती कशी होती, पांडुरंगाविषयी त्यांचं प्रेम किती होतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघूया. बघा, संत गोरोबा काका किंवा त्यांना गोरा कुंभार असं म्हटलं जायचं. संत गोरोबा काका हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये इसवी सन 1267 ते 10 एप्रिल 1317 या काळामधील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते 1189 दॅट इज इसवी सन 1267 साली त्यांचा जन्म झाला असावा तज्ज्ञांच्या मते. आणखी म्हणजे फिक्स नाही आहे, त्यांना पण माहीत नाही. 1267 साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरोबा कुंभार किंवा गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे, पांडुरंगाचे मोठे भक्त होते. तेर नगरीत गोरोबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, धार्मिक वृत्ती आणि सदाचारी, सदा आचरण. तेर येथील काळेश्वर या ग्रामदेवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवरा बायको कुंभार काम व काबाड कष्ट करायचे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. सदाचारी सच्शील वृत्तीमुळे तेर गावात माधवबुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना 8 मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली 8ही मुले काळेश्वराजवळी स्मशानातील गोरीत पुरली होती. ती 8ही मुले जिवंत कशी झाली यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितले आहे. ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात, श्री माधवबुवा तेर येथील काळेश्वराची उपासना करीत होते. त्यांना 8 पुत्र होते, परंतु ते सर्व एका मागून एक निवर्तले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेश घेऊन त्यांच्या घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले, तुम्ही दुःखी का? माधवबुवांनी सांगितले की आमची 8ही मुले देवाने नेली, म्हणून आम्ही दुःखी आहोत. नंतर देवाने 8 मुलांना जेथे मुठमाती दिली ती जागा दाखवण्यास सांगितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले व देवास 8ही मुले कोठे पुरली ती जागा दाखवली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणे 8ही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व 7 मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठवल्यानंतर 8वा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला, परंतु देवाने त्याला जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले. कळाला इतिहास. गोरोबा नाव का पडलं गोरोबा काकांचं, संत गोरोबा काकांचं? नाही समजलं? परत एकदा व्हिडिओ चालू करा, समजून जाईल. या आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेकविध चैतन्याचे चमत्कार वर्णलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेडमुखी वेद बोलवला, खूप सारे चमत्कार आपण बघितलेले आहेत. पण बऱ्याचदा समृद्ध समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रद्धा बळवताना दिसते. नॉर्मल आहे, प्रत्येक जणाला खरं कोण मानणार आहे? जर आपण म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, काही बोलतो राव, भिंत चालवणं सोपं आहे का? कसं चालवतील ज्ञानेश्वर महाराज भिंत? त्याच्यातून एक चैतना, एक ऊर्जा घेण्याऐवजी अंधश्रद्धा लोक बाळगतात. खूप खेताची गोष्ट आहे. संतांचे जीवनदर्शन घडवताना सुद्धा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे.
म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनात एक चमत्काराचा भाग समजावा, फार तर त्याचा सरसर अर्थ घेणे योग्य नाही. याबद्दल असे म्हणता येईल की माधवबुवा धार्मिक व सहिष्णू वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. 7 मुले एका मागोमाग गेली, परंतु त्यांचा 8वा मुलगा गोरा कुंभार जिवंत राहिला, म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रद्धेचा भक्तीचा महिमा वाटला. यावरून एवढाच तर्क करता येतो की अंदाज बांधता येतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोरोबा काकांचा जन्म झाला आहे. गोरोबांच्या किंवा गोरोबा काकांच्या मनावर लहानपणापासूनच भगवत भक्तीचे संस्कार झाले होते. गोरोबा काकांना लिहायला वाचायला येत होते. ज्ञानदेव नामदेव यांच्या पूर्व काळात पंढरपूर हे शिव उपासकांचे भक्तांचे केंद्र होते. अनेक शिवभक्त त्या ठिकाणी आपली साधना करीत होते. ते भक्त होते, योगी होते, सिद्ध साधकही होते. गोरोबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होत होतं. त्यांच्या योग साधनेचं त्यांना कौतुक वाटत होतं, आकर्षण वाटत होतं. असं करता करता गोरोबांचा प्रपंच आता परमार्थमय झाला होता. गोरोबा काका सकाळी उठून आंघोळ करून देवाची पूजा करणे, नामस्मरण करणे, ध्यानात पांडुरंगाचं रूप साठून त्याला मनी मानसी मुरून घ्यावं आणि मग न्याहारी करून कामाला जावं, असा त्यांचा सकाळचा दिनक्रम असे. दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा काका जरा विश्रांती घेत. ही विश्रांती म्हणजे झोप घेणे नव्हते. ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत अभंग म्हणत विश्रांती घेत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला एक समाधानही मिळत असे. आपल्यासारखं नाही खायचं झोपायचं, अजिबात नाही. पुन्हा लगेच मोठ्या जोमाने कामाला लागत. ते दिवस मावळेपर्यंत, दिवस मावळल्यानंतर हातपाय धुवून पुन्हा घराच्या ओसरीवर एक तारीवर चिपळ्यांच्या साथीने भजन सुरू होई आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते थांबे. कधी दिवस मावळल्यानंतर चालू होणारं भजन रात्रीच्या जेवणापर्यंत चालू होतं आणि ते थांबे. आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरू होई. शेजार पाजारची मंडळी त्यात सामील होत असत. नंतर परमेश्वराचे नामस्मरण करत ते झोपी जात होते. आपण मोबाईल बघत बघत झोपी जातो. देन दुसरा विषय आहे गोरोबा काकाच्या जीवनामध्ये घडला, ते म्हणजे मूल चिखलात तुडवले. काय प्रसंग झाला होता तो ऐका. एके दिवशी गोरोबा काका पायाने चिखल तुडीत होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंग चरणी लागलेले होते. गोरोबा काका जरी संसारात दंग होते तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबा काकांचे जीवन झाले होते. संत जन्मताच ईश्वर भक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहान भूक हरपून जात. स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे. गोरोबा काका विठ्ठल भक्तीत कसे तल्लीन होते हे सांगताना संत नामदेव गोरोबा काकांच्या तन्मय वृत्तीबद्दल लिहितात. प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा, असे घरा शमी करीत व्यवहार, न पडे विसर विठोबाचा, कालोनी माती तुडवित गोरा, आठवित वरा रखुमाईच्या, प्रेमे अंगी असे झाकुनी नयन, करीत भजन विठोबाचे. नामदेव महाराजांनी म्हटले. स्वतः नामदेवांनी गोरोबांच्या तन्मय वृत्तीबद्दल वरील अभंगात दिलेली स्पष्ट कबुली महत्त्वाची वाटते. गोरोबा काकांच्या चरित्रातील हे तन्मय वृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे. अशा प्रकारे एके दिवशी गोरोबा काका देहभान हरपून अभंग म्हणत माती तोडत होते. त्यांचे सर्व ध्यान ईश्वर चरणी लागले होते. अशावेळी त्यांची बायको संती मुलाला मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरता जाते आणि त्यावेळी ती म्हणते, धनी बाळावर जरा लक्ष ठेवा, घरी त्याला सांभाळण्याकरता कोणी नाही, असे सांगून ती पाणी आणण्याकरता निघून गेली. पण तिचे सांगणे गोरोबांनी ऐकले का? त्यावेळी गोरोबा काका देहभान हरपून गेले होते. पण संतीला याची काय कल्पना. इकडे भक्त गोरोबा काका पांडुरंग चरणी लीन होऊन अभंगातून विठ्ठलाचे स्मरण जप करीत होते. असे गोरोबा काका विठ्ठल नामस्मरणात रममान झाले होते. गोरोबा चिखल तुडवीत आहेत आणि बाळ रांगत पित्याकडे धावत आहे आणि ते खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसत पित्याच्या पायाला धरता ते चिखलात पडले. श्री गोरोबा काका डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकुलता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात, नेनवीची बाळ की हे मृत्तिका, मन गुंतलेले देखा पांडुरंगी, मृत्तिके सम झाला असे गोळा,
बाळ मिसळला मृत्तिकेत, रक्तमासतेने झाला गोळा लाल, नेनवे तात्काळ गोरवासी, एका जनादनी उटक आणून कांता, पाहे तव तत्वदा बाळ न दिसे. अशा प्रकारे मुलाचे रक्तमास हाडे चिखलात मिसळली, मुलाचा प्राण ताबडतोब गेला, मुलाच्या रक्तमासाने चिखल रंगला. परमेश्वर भक्तीत तन्मय असलेला गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही. जणू मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडविला गेला. संती पाणी घेऊन घरी आली, पण तिला दारात मूल दिसले नाही. पाण्याची एक गागर डोईवर, दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली, पण बाळाचा शोध कुठे लागेना. तिने गोरोबांना विचारले, धनी आपला बाळ कुठे आहे? परंतु गोरोबाचे लक्ष संतीच्या विचाराकडे नव्हते, ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंग होते. संतीने गोरोबांना खूप विचारले, पण त्यांना सांगता आले नाही. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरू केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संतीने रागारागाने गोरोबाला बोलू लागली. ती रागाच्या भरात गोरोबांना काय म्हणते ऐकायचे. ह्याचं उदाहरण नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये देतात. जळो हे भजन तुझे आता, नीट ऐका, जळो हे भजन तुझे आता, डोळे असूनिया झालाशी आंधळा, कोठोनी कपाळा पडलासी, कसा बसा तरी काही येती दया, कारे बाळराया तुडविले. म्हणजे या ठिकाणी काय म्हणते संती, तुझ्या भजनाला आग लागू दे. तुला डोळं आहेत ना, माझं बाळ जर चिखलात तुडवलं जातं आहे, तू बघतो ना, तुझी भक्ती एवढे माझे मालक करतायत, तू बघतोय, डोळं असून तू आंधळासारखं रूप घेतोय. संतीच्या आकांताने मुलं आपल्या पायाखाली तुडवले गेलेले आहे. गोरोबाच्या लक्षात येते. गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यांच्या अंतःकरणाला खूप वेदना होतात, पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणार नव्हती. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्वार काढले त्यांनी गोरोबा कवळले. संती म्हणजे गोरोबा काकांची पत्नी, यांनी जे विठ्ठलाविषयी अनुद्वार म्हणजे अपशब्द बोलले त्यामुळे गोरोबा काका खवळले. त्यांनी तिला हातातील चिपड्या फेकून मारल्या, चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी संतीने गोरोबांना विठ्ठलाची शपथ घातली. या प्रसंगाचे नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात. काय बघा, हात बोट मज लावशीला आता, आन तुला सर्वथा विठोबाची, ऐकताची ऐसे ठेवीला काठी, राहिला उगाची गोरा तेव्हा. मला जर हात जरी लावला, विठ्ठलाची शपथ आहे. कोणी शपथ घातली? गोरोबाकाच्या पत्नीने. मला जर तुम्ही बोट जरी लावला, हात जरी लावला, तुम्हाला विठोबाची शपथ आहे. आणि हे ऐकून गोरोबा काकाने आहे तसे उभा राहिले. कशाला मारतील? शपथ विठ्ठलाची घातली. संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरोबा काका मारता मारता तिथेच थांबले. संतीचा आकांत सुरू होता. शेजारपाजारचे पुरुष बायका जमा झाल्या. त्या गोरोबांना दूषण देऊ लागल्या. संती माझा बाळा कुठं आहे, माझा बाळा कुठं आहे म्हणून छाती बडून घेत होती. हा सगळा प्रकार आता गोरोबांना चांगलाच उमजला आणि गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. कर्माची गती वेगळीच असते. देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी कधीही एकरूप झालो मला कळलंच नाही, असे म्हणून गोरोबाने आपल्या बायकोची क्षमा मागितली. संतीने देखील या प्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला. येथे भाविकांनी, रसिकांनी, गोरोबा काकांनी मुलांना चिखलात तुडवून मारले. या घटनेचा अर्थ गोरोबांच्या भावभक्तीचा प्रकार मानावा असे वाटते. कारण संत जीवनात चरित्रात अशा अनेक चमत्कारी घटना येतात. त्यामागे संत चरित्र ही सर्वसामान्य माणसाहून वेगळी वाटतात. संतांचे संत चरित्राचे महत्त्व वाढावे असाच भाव असलेला दिसून येतो. आणि या घटना साधकांना चेतना देणाऱ्या म्हणूनच रेखाटल्या आहेत. म्हणून अशा घटनांचा आजच्या जीवनात अर्थ घेताना भक्तिभावाचा हा प्रकार समजावा. काही दिवस गोरोबा संतीचा अबोला चालला. बोलत नव्हते एकमेकांना. कोणीही कोणाशीच बोलेना चालेना. एके दिवशी संतीने असा विचार केला की असा बोला धरून आपला संसार कसा चालणार. नवरा बायको जर गप बसली, कशी गाडी पुढे जायची. संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. आण ना बाण उगीच संसारात ताण निर्माण झाला. ओगाओगी आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचाविषयी विरक्ती स्वीकारली. संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. गोरोबा संसारात उदास राहून परमेश्वरात आणि त्यांच्या नामस्मरणात अधिक एकरूप होऊ लागले. गोरोबांची संसाराविषयीची उदासीनता संतीला सहन होत नव्हती. गोरोबा काकाचं मन कुठं लागायचं? परमार्थात. आणि संतीला काय वाटायचं? म्हणजे त्याच्या पत्नीला त्यांनी संसारात यावं. बघा, समजलं तुम्हाला?
एक वंशाचा दिवा गेला, आता वंशाला दुसरा दिवा हवा. संत गोरोबांनी तर संसारात पूर्णपणे वैराग्य पत्करलं होतं. शेवटी संतीने मनाशी विचार केला आणि ती एके दिवशी गोरोबाचे पाय धुण्याकरता गेले असता गोरोबा म्हणतात, खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशील तर. अगं तुम्हाला विठ्ठलाची शपथ घातली आहेस ना, मग माझ्या अंगाला हात का लावतेस? जर माझ्या अंगाला हात लावशील तर तुलाही पांडुरंगाची शपथ. अगं सूर्य पश्चिमेस उगवेल, समुद्र आपली मर्यादा सोडेल, पण विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही. कोण म्हणतंय? गोरोबा काका. अशा प्रकारे असे बरेच दिवस गेले. गोरोबांची अवस्था असूनी संत नसूनी संसारी अशीच झाली होती. अखंड नामस्मरण, देवाची भक्ती आणि आपला कामधंदा एवढंच त्यांना माहीत होतं. 1 वर्ष होऊन गेलं तरी त्यांनी संतीच्या अंगाला स्पर्शसुद्धा केला नाही. दुरूनच बोलणे, वागणे. संतीसारखी भाऊक मनाची प्रेमळ संसारी स्त्री हा दुरावा किती दिवस सहन करणार? तिने गोरोबाची काळजी परोपरीने घ्यायला सुरुवात केली. तिची ही पतिसेवा दिवसेदिवस एखाद्या व्रतासारखी होऊ लागली. ती गोरोबांना जीवापलीकडे जपू लागली, तरीही गोरोबा त्याच्याशी अलिप्त वृत्तीने वागू लागले. त्यामुळे संतीच्या जीवाला एक प्रकारची काळजी लावून गेली. आपण भावनेच्या दुःखाच्या भरात आपण वाटेल तसे मनाला येईल तसे बोलून जातो, पण त्याचा केवढा मोठा विपरीत परिणाम भोगायला लागतो. यातून संतीच्या मनातील संसाराची चिंता आणि गोरोबांच्या मनाची विरक्ती दिसून येते. या सर्व प्रसंगातून गोरोबांच्या कुटुंबाची मानसिकताही स्पष्ट होते. ऐकताय ना? गोरोबांनी दोन्ही हात तोडले. दुसरा प्रसंग आहे, गोरोबा काकाने आपले दोन्ही हात तोडले. का तोडले असतील? पाणी पितून सांगतो. बघा, रामी उर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. दुसरी बायको रामीच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजली. ती आपल्या बहिणीला रामीला म्हणाली, हे बघ रामी, आता मी सांगेन तसं वागायचं. आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. संतीचे हे बोलणे ऐकून रामी म्हणाली, पण अक्का ते कसं? 2 बायका गोरोबा काकांच्या. असं नाही तसं नाही, असं म्हणायचं नाही, मी सांगेन तसं वागायचं, असं संतीने रामीला सांगितलं. संती म्हणजे गोरोबा काकाची पहिली पत्नी, रामी म्हणजे दुसरी पत्नी. संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. ऐकण्यासारखं आहे. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला आणि गोरोबा काका दिवसभर नामस्मरण करून भजन करून शांतपणे झोपी गेले. आणि संती आणि रामी गोरोबा काकाच्या दोन्ही बाजूस झोपल्या. उजव्या हाताला संती, डाव्या हाताला रामी. आणि संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबाचा डावा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. रामीनेही गोरोबांचा उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. दोघीही शांतपणे झोपल्या. रामी उर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह हे झालं ना. 1 मिनटं. झोपी गेल्या. गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कोणीतरी घट्ट धरून ठेवलेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली. गोरोबा काका झटकन उठले. त्यांनी संती व रामी यांचा अत्यंत राग आला. गोरोबांचा राग, संताप पाहून रामी व संती मनातल्या मनात फार घाबरून गेल्या. गोरोबांचा संताप पाहून संतीने त्यांना दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला. प्लॅन काय केलता. तेव्हा गोरोबा काका म्हणाले, यात तुमचा काही दोष नाही. तो दोष आहे माझ्या हातांचा. अरे घात झाला. मी माझ्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली. विठ्ठल मला भेटायला आला नाही. मी एवढा भाग्यवान नाही. मी त्याची शपथ मोडली म्हणून तो तर आणखी दूर गेला. गोरोबांना झालेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले आणि ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही? माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती. मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला आणि रामीला मी उगीच त्रास दिला. असे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नवऱ्यावर त्यांचा अधिकारी आहे. पण आता मी काय करू? मी विठ्ठलाची आण मोडली. नामदेव महाराजांनी गोरोबा काकांच्या स्थितीचं वर्णन काय केले बघायचे. बघा, विठोबाची माझ्या मी मोडी येली आण, घेऊन या शस्त्र, तोडी येले कर, आनंदला फार गोरा तेव्हा. गोरोबा काकांनी काय केलं असेल? गोरोबा काकांनी मित्रांनो आपले दोन्ही हात त्या ठिकाणी कलम केले.
गोरोबा काकांनी शस्त्र घेऊन आपले 2 हात मनगटापासून तोडून घ्यायचं ठरवलं. झाल्या चुकीबद्दल संतीराम यांनी गोरोबा काकाची खूप क्षमा मागितली आणि त्या दुःखाने व्यथित होऊन गोरोबा काकापासून दूर निघून गेल्या, घरकामाला लागल्या. आणि इकडे गोरोबांनी धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले. गोरोबा काकांचे हात तुटले. त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या, पण प्रायश्चित्त घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते. हा प्रसंग वर्णन करताना संत नामदेव काय म्हणतात बघा. लग्न झाल्यावरी घाली ओसंगळा, दोघासही पाळा समानाची, न पाळिता आन तुम्हा विठोबाची, धरा या शब्दाची आठवण, अवश्य म्हणून या निघाला तो गोरा, आला असे घरा आपुल्या, कनिष्ठ स्त्रियसी आले असे नाण, न करी भाषण तिसी काही. संतीला आपला नवरा आपल्याशी आणि रामीशी संभाषण करत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यावर गोरोबा काका म्हणतात, मला सासऱ्यांनी विठ्ठलाची शपथ घातली आहे. दोघींना मी सारखेच वागवणार आहे. संतीला या गोष्टीचे वाईट वाटले. आपण वंश कसा वाढवणार ही संतीला काळजी होती. दोघी गोरोबांना न सांगता न कळता त्यांच्या शेजारी झोपण्याचे ठरवले. त्यातून पुढील अनर्थ घडतो आणि विठ्ठलाची आण मोडल्याने गोरोबा काका आपले हात तोडून टाकतात. संती आणि रामी हे दृश्य पाहताच कावऱ्या बावऱ्या होतात. कारण गोरोबांनी हात तोडले, तिथे रक्ताचा थेंबही दिसला नाही आणि शरीरावर जखमी कुठे दिसना. गोरोबा संतीला व रामीला म्हणाले, तुम्हा दोघींना 2 हात दिलेत ते घ्या आणि तेरणा नदीच्या पलीकडे टाका. त्याप्रमाणे त्या दोघी गोरोबाच्या आज्ञेप्रमाणे हात तेरणा नदी पलीकडे टाकतात आणि पाहतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले, गायब झाले. भाविकांनी व रसिकांनी घटनेचा अर्थ असा घ्यावा की ऐकणारे ऐका, गोरोबा काकांनी संसाराचा त्याग करून परमेश्वर भक्तीचाच मार्ग स्वीकारला आणि आपले दोन्ही हात दोघी बायकांना दिले. म्हणजे आता संसाराची धुरा तुम्ही दोघीच व्हा असं सांगितलं, असा अर्थ घ्या. आणि आपला पती परमेश्वर भक्त आहे याची संतीला खात्री झाली. ते हात गुप्त झाल्यानंतर गोरोबांचे श्रेष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले. तसेच गोरोबांनी हात तोडले याचा अर्थ असा घ्यावा की गोरोबा काका संसार पाशातून विरक्त वृत्तीने राहू लागले. विठ्ठल भक्ती व नामस्मरण यासाठी हात वर्ज्य केले असा हा हात तोडले याचा अर्थ लक्षात घेता येईल. गोरोबा काकांच्या सर्व कृतीतून आपल्या माणसाबद्दलची आत्मीयता आणि भक्ती मार्गावरील अढळ श्रद्धा किती प्रभावी होतील ते लक्षात येते. खरंच लक्षात येते. विठ्ठलाची शपथ मोडली म्हणून कोण हात कलम करेल? आत्ताच्या काळात कोण करेल का? कोणी करणार नाही. म्हणजे त्यांची श्रद्धा किती होती हे यातून आत्मीयता किती होती स्पष्ट होत आहे. गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला. संतीने आणि रामीने गोरोबांचे मोठेपण मान्य केले आणि त्या दोघी संसार करू लागल्या. पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धनधान्य याची कमतरता भासू लागली. दोघी चिंतातूर होऊन कसा बसा संसार सावरू लागली. पण शेवटी भक्तांच्या संसाराची काळजी कोणाला असते? परमेश्वरालाच असते. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. याच्यानंतरचा प्रसंग आहे पांडुरंगाने स्वतः कुंभार वेश धरला. मतलब पांडुरंग स्वतः कुंभार झाला गोरोबा काकासाठी. बघा, गोरोबा काकांनी हात तोडून घेतले त्यामुळे संती रामी यांना फार दुःख झालं. गावातील दुष्ट चांडाळ जे लोक होते ते गोरोबा काकाची निंदा करू लागले. हात तोडायची काय गरज होती? आमच्याकडे जर मदत मागायला आला तर आम्ही त्याला तीळमात्र मदत करणार नाही. गोरोबांनी निंदकाचे घर असावे शेजारी या न्यायाने काय केलं? त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. क्षेमकुशल आणि कल्याण याची काळजी परमेश्वराला असते. आपला भक्त गोरोबा याच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलाला काळजी वाटते. ते गोरोबा काकाच्या घरी भक्तांचे येथे जावयाचे ठरवतात. कोण? विठ्ठल स्वतः गोरोबा काकाच्या घरी जायचं ठरवतो. विठ्ठलाबरोबर रुक्मिणी आणि गरुडही तयार होतात. ते तिघेही वेश पालटून ढोकीस निघाले. ढोकी माहीत आहे ना? ढोकीस निघाले. विठ्ठल स्वतः विठू कुंभार झाले. विठ्ठलाच्या सांगण्यावरून रुक्मा कुंभारीन झाली. गरुड गाढव झाले. विठ्ठलाने कुंभाराचे रूप धारण केले. डोक्यावर वेडेवाकडे पागोटे घातले. अंगात बंद नसलेली बाराबंदी घातली. जीर्ण धोतर नेसले. रुक्मिणीने जीर्ण जुने लुगडे नेसले. कपाळावर आडवे कुंकू लावले. नाकात मोत्याची झुपकेदार नथ घातली आणि गरुड गाढव झाले. अशा प्रकारे तिघे वेश पालटून तेर गावात आले आणि आम्ही कुंभार आहोत, आम्हाला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले. गावातल्या लोकांना कुंभाररूपी विठ्ठल सांगू लागले.
मी नावाचा विठू कुंभार, रुक्मा माझी बायको, आमचे कुटुंब मोठे आहे. कामधंदा करून पोट भरण्यासाठी आम्ही आपल्या गावी आलो आहोत कारण आमच्या गावी दुष्काळ पडलेला आहे. आम्ही मन लावून काम करू. आम्हाला मडकी घडावयास व भाजावयास येतात. आमचे काम तरी बघून आम्हाला ठेवून घ्या. असे चक्र पाणी हे सत्य बोलणे कोणाला कळेना. तेर गावातील प्रत्येकजण म्हणू लागला, हा गरीब कुंभार आहे, त्याला गोरबाकाच्या घरी पाठवूया. कुंभार आहे मग गोरबाकाने हात तोडले, त्यांच्या घरी पाठवूया. आणि गावकरी विठू कुंभाराला सांगू लागले, आमच्या गावचा गोरा कुंभार त्याने आपले हात तोडून घेतले आहेत, तेथे तुम्हाला कामधंदा मिळेल. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे देव गोरबाकाच्या घरी जातात आणि गोरबाकाकांना म्हणतात, आम्हाला काहीतरी काम द्या. कोण म्हणतंय? देव. कोणाला? गोरबाकाकांना. आम्हाला पैशाची अपेक्षा नाही, आपण जे सांगाल ते आम्ही काम करू. यावर गोरबाकाका विचारतात, आपण कोण? कुठले? आपले नाव सांगा, गाव सांगा, तुम्ही कोणता कामधंदा करू शकता. त्यावर देव म्हणाले, मी विठू कुंभार, माझी बायको रुक्मा कुंभारीन, आम्हा दोघांची एकमेकाला साथ आहे. हे गाढव म्हणजेच गरुड आमचे कामधंद्याचे वाहन आहे. ओके. आम्ही कारगीर आहोत. मडकी घडवणे, भाजवणे हा आमचा व्यवसाय. आम्ही पंढरपूर भागातील रहिवासी. आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे म्हणून आम्ही कामधंद्याच्या शोधामध्ये पोट भरण्यासाठी देशोदेशी फिरत आहोत. पण हे सांगताना आपण देव आहोत हे कळून दिले नाही आणि म्हणाले, आपण द्याल ते काम करू, मिळेल ते पोटाला खाऊ. गोरोबाने त्यांना आनंदाने कामाला ठेवून घेतले. तिघेही आनंदाने गोरोबाच्या घरी राहिले आणि भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले. याचा अभंग पण आहे. नाना प्रकारची मडकी घडू लागली. प्रेमाने भक्ताच्या घरी काम करू लागले. भाविकांनी ही मूळ कथा ब्रह्मवैवर्त पुराणात पाहावी. गरुड माती वाही, विठ्ठल चिखल तुडवी, रुक्मिणी पाणी भरी आणि विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी मडकी तयार करू लागला. भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नाना प्रकारची कुसरीची मडकी तयार करू लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावामध्ये जाऊन बाजारात गाडगी मडकी विकू लागले. विठ्ठलाने कुंभार वेशात तयार केलेल्या मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील व तेरमधील स्त्रिया मडकी घेऊ लागल्या. स्त्रिया विठ्ठल रूपी कुंभाराचे कौतुक करू लागल्या. आता तो देव आहे. कुंभार वेश धारण केलेले पांडुरंग आणि रुक्मिणी दिवसभर कुंभारकाम करीत असत. उभयंतांना कामाचा कंटाळा असा नसे. संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी. गोरोबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असे. गोरोबाकाका आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असे. संती रामी यांना वेगवेगळ्या पात्रात वाढी आणि गरुडासाठीही स्वतंत्र पात्र करीत असे. रुक्मिणीने केलेल्या स्वयंपाकाचा सर्वजण आस्वाद घेऊ लागले. एके दिवशी गोरोबा व विठ्ठल एका पात्रात जेवू लागले. विठ्ठल गोरोबाकाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागला. गोरोबाही विठ्ठलाला भरवू लागले आणि संतीही गोरोबाकाची सेवा करू लागली. लोकही गोरोबाचे हात नसले त्यांच्याकडून आता गाडगी मडकी मिळणार नाहीत म्हणून स्त्रिया विठ्ठल रूपी कुंभाराकडून तयार झालेली मडकी विकत घेऊ लागल्या. आणि स्त्रिया गाडगी मडकी घेत असत पण त्याचा मोबदला देत नसत. आणि विठ्ठल व गरुड शेवटी कौशल्याने सर्वांकडून धनधान्याच्या रूपात बैत गोळा करून गोरोबाकाच्या घरी आणून टाकत असे. अशा प्रकारे परमभक्त गोरोबांच्या घरी सेवेसाठी विठ्ठल रुक्मिणी आले. ते गोरोबाकाची आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करू लागले. इतर भक्तांना विठ्ठल कुठेही दिसेना म्हणून विठ्ठलाच्या शोधार्थ संत परिवार गोरोबाकाच्या गावी जायचं ठरवतात. तीर नगरीत पांडुरंग 7 महिने 26 दिवस राहिले. किती? 7 महिने 26 दिवस तीर नगरी, पुण्यभूमी, कारण स्वतः भगवान परमात्मा राहिला आहे तिथं. चला पुढं काय? संत गोरोबाकाका यांचा जो कार्यकाळ आहे त्यांनी काय केलं त्याची थोडीशी माहिती आहे आणि आपली कथा या ठिकाणी नाही, आणखीन थोडीशी कथा आहे. व्हिडिओ खूप लांब झाला आहे, खूप मोठा झाला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये गोरोबाकाकांची थोडीशी माहिती राहिली, ती थोडीशी माहिती आपण पूर्ण करू आणि देन दुसरे संत, खूप सारे संत आहेत आपल्याकडे राईट, त्या सगळ्या संतांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. हे चरित्र तुम्हाला कसं आवडलं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल, आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. ज्यांना चरित्र ऐकायचं त्यांना पाठवा. आपल्या आजीला, आईला, आजोबाला, वडिलांना, भाऊला, बहिणीला सगळ्यांना पाठवा व्हिडिओ, म्हणजे ती चरित्र ऐकतील. आणि सगळ्या संतांची चरित्र मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने, म्हणजे आपल्याला ऐकायलासुद्धा भारी वाटेल ह्या पद्धतीने. ठीक आहे, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.